ते शांत आहेत तर शांत आहेत, एकदा जर बिघाडे ना कोणाच्याच बापाला भेट नसते, सरकार नाही फार करणार नाही काय नाही. त्यामुळे सरकारनं सुद्धा आमच्याशी बेमानी करायची नाही. तुमचं अभिनंदन मनापासून, आडमोठ्यापणानं बोलत नाही, मनापासून तुमचं अभिनंदन, कौतुक. पण आता मराठ्याशी बेमानी करायच्या, मराठ्यांच्या पहिल्यासारख्या कुटाने करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मराठी बी सावध येतात, बेसावध नाहीत. त्यामुळे बेमानी करायचं नाही, मराठ्यांचं आरक्षण द्यायचं नसता सामूहिक उपोषण होणार. तुम्हाला असा पश्चाताप येणार, तुम्हाला लोळविणारच आम्ही. मराठ्याच्या नादी लागायचं या राज्यात, आणि ते पॅटर्न मराठ्याचाच असतो. इथं मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाचीच. त्यामुळे उगा हे जे सोशल मीडियावर लिहितात ना, यांना म्हणून तुमच्या अवकात तपासा आधी. ते तसलं गंध्या अंड्यासारखं वागू नका. अवकात तपासा आपली स्वतःची. ज्याची सभा घ्यावा ना तो माणूस पडलाच पाहिजे, आणि घेणार निवडून आला पाहिजे ज्यासाठी गेली. तुम्ही घेता एकाची, तुमच्याच मतदान मोजायची पंचायतच झाली. नुसते टाकी देतात काय, खाली 4-5 टक्कोचे फोटो टाकले वर, एवढे 6-7 जण आहेत, त्यांचे टाकले तर खाली लिहितात अमका पॅटर्न. सगळंच पण ते का पॅटर्न नाही. तर कोणाची सभा घेतली, निवडून कोण आलाय, पळडाय कोण, ती पक्षाने निवडून आलाय. आरक्षणाची पुढची भूमिका कशी असेल? तुम्ही मतदानाच्या 2 ते 3 आरक्षण घेणार स्पष्ट केली होती की आम्ही उपोषणाला बसणार, सामूहिक उपोषण. या उपोषणाला कोण कोण असणार, कधीपासून उपोषणाला बसणार आणि कुठे बसणार? मी अंतरवालीत बसणार. अंतरवालीची मराठ्यांसाठी झुंजत आहे. 4 दिवसापूर्वी त्या अंतरवली गावकरी पुन्हा सगळा मंडप ते धुवून घेतला. सज्ज झाले ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी लढायला सज्ज. असे लागतात खमके. मराठा राज्यातला खमके आहे, सरकार फारकार कोणाचा येऊ दे, खमक्या पठ्ठ्या आहे. जिरवितोय उग मराठ्यात मराठा जिरवितोच. ठीक आहे, त्याच्या पुढे लय चिल्लर येतोय. सरकार झालंय, आमदार तुम्हाला सांगतोय, आमदाराला माझ्या आमदाराला आता झोपा येऊन देत नाही. ते पाटील असून निवडून आले असतो, मतदान केलं म्हणून चाल मागणी चाल, तो भागला आता माया पोराला आरक्षण पाहिजे, पुरीला आरक्षण चाल, सुट्टी नाही. आणि तुम्हाला मराठा सगळ्या पक्षात दिसतोय, कारण बलाढ्य समाज आहे, सगळीकडे असणार. पण ज्या दिवशी जातीची आणि स्वतःच्या मुलाची अस्मिता येते ना, त्या दिवशी मराठा तुम्हाला एकाच हाताखाली दिसतो. ही किमया पहिल्यांदा देशात झाली. पक्ष सोडून मराठे सगळे एका जागेवर येणार पुन्हा, आणि ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी लढणार. मी तर मैदानात आहेत ना, सामूहिक आमरण उपोषण करणार आम्ही, एवढं प्रचंड मोठं करणार, सरकारचं डोकंच बंद पडलं पाहिजे. आपल्या डोक्याला डोकंच नाही लावायचं, सरकारने डोकंच बंद पडलं पाहिजे यांचं. एवढं मोठं सामूहिक उपोषण होणार. आणि कोणी बसलं मी आणि पाठ्या आम्ही एकटाच बास त्यांना, मायबाप समाज गावागावात उभा आहे माया मागं. पाटील, तुम्ही उमेदवार न देण्याची घोषणा ज्यावेळेस केली होती त्यावेळेस आम्ही एक सर्वे केला होता, त्यामध्ये तुम्हाला बहुमत जे आहे ते मिळालं होतं. अवघ्या काही 5 ते 6 तासामध्ये लाखो लोकांनी जे आहे तुमच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली होती. जरांगे पाटील यांचा निर्णय योग्य आहे, भूमिका जी आहे ते स्पष्ट केली होती. म्हणजे निवडणूक नाही लढायची याच्यावर. मग ते काय झालं बघा, मी काय म्हणतो, पुन्हा पुन्हा तिथंच येतं आपला विषय. मी ज्या समाजाला मायबाप मानतो, हे बघा मला कुणी नाही, मी माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा. मी माझ्या समाजाला मायबाप मानतो, देव मानतो. मला दुसरं कोण, मी कोणासाठी लढतोय, त्यांच्यासाठी. मग त्या अडचणीत यावा असलं कोणचं पोरग आहे, मग मी त्यांच्यासाठी लढतोय, त्यांच्या लेकरासाठी लढतोय. ते का नाही उभा राहणार माझ्या पाठीशी? मी जर निवडणुकीत असतो, तुम्हाला मराठा 81% माझ्या बाजून घेतला, छाती ठोकून सांगतो. कोणचं पक्ष सगळे सोडून दिले असते. पण मी ज्या अर्थी सांगितलं, तुम्हाला जे करायचं ते करा, त्या अर्थी समाज त्याच्या मनानं निघला. मग मी का म्हणावं, तुम्ही इकडे काय गेले तिकडे काय गेले? हे कोणचा मूर्ख पोरग आहे मग? त्यामुळं मी त्या निवडणुकीत एका जातीवरती नव्हतं लढू शकतो. माझ्या समाजाचा अपमान झाला असता, माझ्या समाजाचे हाल झाले असते, संकटात सापडला असता, आणि मला सापडून द्यायचा नव्हता. समीकरण जुळलं असताना मैदानात आम्ही होतो. आपण मैदानात उतरलो ना, माग सरकत नाही, कारण क्षेत्रीय मराठा एकदा उतरला का मागं नाही सरकत. मरणार नसता मग विजय घेऊन वापस येणार. मैदानात उतरला आपला काचका तसा असतो, आपण मागं उतरलो त्या एकदा, त्या बारी नाही सांगितलं तर नाहीच, कुठेच नाही गेलो राज्यात, नाही म्हणलं की नाहीच. आपलं धोरण तसं असतं. तसं माझ्या समाजासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढायला तयार आहे. आरक्षण घेणार, सुट्टी देणार नाही सरकार कोणाचं. आणि मराठ्या पुढे एकदा मराठा जर खवळला ना, त्याच्यापुढे सरकार फारकार काही नसतं. ते चिल्लर धंदा आहे सरकार म्हणजे मराठ्या पुढे. अर्धे गाव आमचे इथं वळ तुम्हाला सांगतो, मुंगी जायला सुद्धा जागा नाही ठेवायची, इतके खतरनाक आहेत मग ते मराठी. सोपं नाही. पाटील, जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे, त्यामुळे जर पाहिलं काही मराठा तरुणांचे स्टेटस आहे, पाटील माफ करा, कारण आपल्याच लोकांनी गद्दारी केली.